भावानं बहिणीनं तुम्ही बघू शकता मी खुरपून आले या शेळ्या घेऊन. तर गराड्यात आलं तसं जिथं जनावरं ते चारीत होतं तिथं आलं तसं पद्देवची आठवण येते की पावलागानी जसा श्वास सोडीन तशी आठवण येते पद्देवची. पण रानात आल्यास तर इतकी येते. तर त्या बालीपाशी मी आले तर तुम्ही बघू शकता. हा बघा ही शी उभा राहिली या. तर इथं आम्ही दोघं जण बसायचं. तर शी जिथं उभं राहिली तिथं मी बसायचे आणि त्याच्या थोडं पुढून माझे पद्देव बसायचे. तर हे शाळा बघा आम्ही बसलेल्या ठिकाणावर शाळा बी बसल्या. तर हे आमच्या डोंगराच्या वाडीचं हे परिसर आहे म्हणायचं वातावरण आहे. हे किती छान हिरवगार दिसतंय बघा. तरी ह्या वर्षी पाऊस काळ कमी म्हणायचं त्याच्यामुळे जरा कमीच आहे या. तर पण पद्देवची आठवण येते. आम्ही दोघं संगत राहिलेले जनावराकडे संगत ते जात होतात त्याच्यामुळं खूप त्यांची आठवण येते. त्यांना माझी आठवण येत असेल का नाही ते बी मला माहीत नाही.